मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पाहू शकता. आपण आलो होतो आडगाव नाका या ठिकाणी. डुरा गॅस तुम्ही पाहू शकता. आपण रिक्षाची लाईन पाहू शकता तुम्ही. रिक्षावाल्यांना किती आज गॅसचा सामना करावा लागू राहिला तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. ही रिक्षाची लाईन आहे सगळी पाहू शकता तुम्ही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ शूट करतो तुम्ही पाहू शकता. सगळे रिक्षावाल्यांची पहिले तर रिक्षावाल्यांचं शेंगीवाल्यांनी कंबरडं मोडलं आणि त्याच्यानंतर आज ही गॅसचा सामना करावा लागतो आहे. तुम्ही पाहू शकता किती मोठी लाईन आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो आहे आपण. बघू शकता तुम्ही रिक्षावाल्यांची म्हणजे धंदा करायचा का नाही करायचा हे रिक्षावाल्यांना किती मोठं संकट या ठिकाणी पडलेलं आहे. बघू शकता तुम्ही. शनी बारपर्यंत एस टी डेपोच्यापर्यंत ही लाईन चाललेली आहे. रिक्षावाले बसले टाईमपास करत तुम्ही पाहू शकता. लाईनच्या माध्यमातून दाखवत आहे. बघू शकता तुम्ही. लांबच लांब आडगाव नाका परिसर झाला, द्वारका परिसर झाला, भरपूर ठिकाणी जिकडे जिकडे नाशिकमध्ये LPGचे पंप आहे त्या ठिकाणी अशी लाईन एकदम जाम झालेली बघू शकता तुम्ही. तुम्हाला नजर पुरत तेवढ्या लांब बघू शकता. आता थोड्या वेळामध्ये आपण 1-2 रिक्षावाल्यांच्या पत्रिका घेतो. तुम्ही बघू शकता. बघू शकता तुम्ही व्हिडिओ. ही लाईन सगळ्यात मोठी जवळ 1 किलोमीटरची लाईन लागलेली आहे. हळूहळू हळूहळू गाड्या चालल्या आहे पुढं. तर मित्रांनो, आपल्या सगळं नाशिककरांचे रिक्षावाले सगळे जमलेले आहे. सरकार म्हणतंय का गॅसचं काही कमी नाही आहे. तर तुम्ही माझ्या मागं पाहू शकता 1 किलोमीटरपर्यंत आडगाव नाक्यावरती पंप पाहू शकता. 1 किलोमीटरमधला लाईन आहे. माझे सगळे रिक्षा बांधव या ठिकाणी जमलेले आहे. तर आपण त्यांची मुलाखत घेऊ. ते काय सांगता आहे बोला. सकाळी 7ला उभे आम्ही गाड्या नंबराला लावून अजून गॅस आम्हाला भेटून नाही राहिला. सरकार म्हणतो गॅसचा पोलीस स्टॉक आहे. येडत काढायचे कामं चालू आहे गरिबांना. आणि पहिली गोष्ट या मुद्द्यामध्ये या CNG बसवाल्यांनी रिक्षावाल्यांचा पाठी कसं चालायचं आणि धंद्याचा पत्ता नाही राहिलेला आहे. आणि इकडं पाठीपासून लोक उभे आहे, त्यांना गॅस भेटत नाही. तर चॅनलच्या माध्यमातून गॅस जरी भेटला तरी गॅसचे भाव वाढलेले. गॅस जरी भेटला तरी गॅसचे भाव वाढवलेले. रुपये पण जास्त देत नाही. बरोबर आहे, ते देणार नाही. आणि त्यांनी सगळी घाण करून ठेवलेली या CNG बसमुळे ना. आता नाशिकची वाट लावून गॅसचा भाव तसाच आहे. LPGचाच का वाढला? LPGचा का वाढला? आम्हाला CNG वाले 20 रुपयांनी वाहतात, आम्हाला 25 रुपये कोणी देत नाही. CNG LPGची लाईन एकदम जाम झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून सगळे आपले रिक्षा बांधव इकडं सकाळपासून आलेले आहे. तर सरकार हाल दखल घ्यावा या माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो. आणि रिक्षावाल्यांना बी लवकरच्या लवकर गॅस मिळू द्या. आणि LPGचे भाव कमी करावा ना. आणि पहिले 49 रुपये भाव आता 25 रुपयेपर्यंत भाव गेलेला आहे. तो भाव पण कमी झाला पाहिजे. कस्टमर पैसे देत नाही, त्याच्यामुळं अडचण अशी येऊन ती रिक्षावाल्याला धंदा करायचा तरी कसं करायचा. आणि बरोबर आपण व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा जास्तीत जास्त व्हिडिओ रिक्षावाल्यांपर्यंत पोहोचवा. आर आर महादेव.